मागील सन 2022-23 गळीत हंगामामधील अतिरिक्त ऊस दर 100 रुपये दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अदा करणार. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची माहिती. शिरोळ येथील गळीत हंगाम 2022-23 मधील अतिरिक्त ऊस दर रुपये 100 प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी श्री दत्त साखर कारखान्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अदा करीत असल्याची माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली. प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मान्यतेनंतर लगेचच ही कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. गणपतराव पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी खाजगी साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मागील हंगामातील सन 2022-23 यामधील शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये 3,000 पेक्षा कमी दिलेला आहे त्यांनी रुपये 100 व ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये 3,000 पेक्षा जास्त दिलेला आहे त्यांनी रुपये 50 अतिरिक्त देण्याबाबत निश्चित केले होते. याबाबत अतिरिक्त ऊस दराचा प्रस्ताव साखर कारखान्यांनी शासनाकडे तात्काळ सादर करावा व पुढील 2 महिन्यात त्यास मान्यता देण्याचे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेले होते. तसेच 2 महिन्यानंतर वरील प्रमाणे अतिरिक्त ऊस दराची रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्याने देण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने आपला प्रस्ताव दिनांक 8/12/23 रोजी शासनास सादर केला होता. त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टनास 100 रुपये प्रमाणे अतिरिक्त ऊस दर श्री दत्त कारखाना दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना देणार आहे. दत्त कारखान्याने आतापर्यंत शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही शेतकरी हितालाच प्राधान्य देऊन काम करण्याची आमची भूमिका कायम ठेवणार असल्याचे गणपतराव पाटील यांनी सांगितले. रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार, जयसिंगपूर.